एक पाटील ओबीसी साठी जसं मराठा समाजाचे आरक्षणासाठीची जी समिती आहे तशाच पद्धतीनं ओबीसी साठी सुद्धा काल स्थापन करण्यात आलेली आहे. बावनकुळे त्यांचे अध्यक्ष असतील. एक दुसरा विषय असा आहे की भुजबळांची नाराजी काही कमी होत नाही. काल मंत्रिमंडळाच्या बैठकीतून ते नाराज बाहेर पडले, अजून त्यांची नाराजी काही कमी होत नाही. आणि फक्त त्याला गेल्या वेळेस याच ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष छगन भुजबळ होते, यावेळेस मात्र बावनकुळे. सगळ्या प्रकारची उत्तर द्यावं. आम्हाला हरकत नाही आहे. उपसमिती केली काय, त्यांना नाही केली काय, आम्ही त्यांच्यासारख्या आकुडबुद्धीच्या नाही आहेत. मराठ्यांना सारथीला जर काय मिळालं तर इकडं निधी दिला तिकडं दिला अशा म्हणणारे संकुचित विचाराचे आम्ही मराठी नाही आहेत. आम्हाला उपसमिती त्यांना पाहिजे, आम्हाला निधी दिला की त्यांना पाहिजे असतो, असं ते पहिलंच रडगाणं आहे ते. पण आम्ही त्यातून काय नाराज नाही, दुःखी नाही. चांगली गोष्ट आहे. गोरगरीब ओबीसींचं काम होणार असलं तर त्यांनाही महामंडळ ही आपलं काय उपसमिती गठीत केली असं म्हणणं नाही. तुमचं म्हणणं आहे गठीत केली, चांगली गोष्ट आहे, हरकत नाही, आमचं काय म्हणणं नाही. पण मी माझ्या समाजाला आरक्षण मिळवून देण्यास सक्षम आहे. कुणी कितीही उपसमित्या काय केल्या, कोणी कितीही टोळ्या माझ्या अंगावर काय पाठवल्या, कोणी राजकारणाचे तिकडच्या राजकारणी लोकांचे शब्द ऐकून इकडं आमचा मराठवाड्याचा काढलेला GR, तो काढलेला GR कुणबीच्या बाबतचा किती कुणी अफवा काय सोडल्या काय केलं तरी माझ्या गरिबाला आरक्षण मी देणार, देतोय, हे माझ्या गरीब मराठ्यांना पटलेलं आहे. त्यामुळे आम्ही कोणी काही टेन्शन घेत नाही. आणि ओबीसीत मराठ्यांना मीच घालणार आणि मराठवाड्यातल्या मराठ्यांना आरक्षण मीच देणार. त्याच्याशिवाय मी आणि माझा समाज माग हटत नाही. त्यामुळे कोणी किती काय झालं तरी आम्हाला काही फरक पडत नाही त्याचा. आणि माझं याला जोडून म्हणणं आहे, ओबीसी समाजाला जसं तुम्ही उपसमिती गठीत केली, आणखीन एक काम करा राव, तुम्ही या राज्यातल्या सगळ्या 14.5 कोटी जनतेचे तुम्ही मालक आहेत. दलित मुस्लिमांसाठी सुद्धा उपसमिती करा ना. एक उपसमिती त्यांच्यासाठी करा, एक उपसमिती शेतकऱ्यासाठी करा सेपरेट, 2 करा. त्या आदिवासींसाठी 1 करा उपसमिती आणि मायक्रो ओबीसीसाठी 1 करा. कारण ओबीसीची उपसमिती मायक्रो ओबीसीच्या काही कामाला येणार नाही. हो द्या ना गरिबाचं थोडं कल्याण, मग करायच्याच ना, करा ना. जसे तुम्ही महामंडळ केले ते मागं, तसे त्या पण उपसमित्या करा. एक आणखी त्यात महत्वाचं असं की उपसमिती ही नवीन नाही, मात्र गेल्या वेळेस उपसमितीला